नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माय माझी. जप असा करावा, सेवा अशी असावी, जी स्वामीपर्यंत पोचते. मिराशी आजींनी डोळे पुसून माळ पिशवीत ठेवली. डोळे मिटून नमस्कार केला व हातावर भार ठेवून उठल्या. सांधेदुखीनं लवकर उठता येत नव्हतं अन तेथील सर्वजणांचा निरोप घेऊन बाहेर पडल्या. थोड्या वेळानं स्वामी मंदिरातून चौघीजणी बाहेर पडल्या. पाराखाली एकमेकींचा थोडा वेळ निरोप घेण्याआधी उभ्या राहिल्या. मिराशी आजींना काही करायला नको, नुसती माळ जपायची. आणि एकजण म्हणाली, बरोबर आहे, प्रसाद असतो त्यावेळीही भाजी निवडतात, पण नंतर स्वयंपाक शिजेपर्यंत लक्ष नाही, सगळं आपणच करायचं. या समितीवर त्यांना घेऊ नका असं मी आधीच सांगितलं होतं. दुसरी म्हणाली, नाहीतर काय, पण आपण काय करणार, ज्यांनी मंदिर उभं केलंय त्यांची कन्या ना. बरं, म्हणून अगदी काडीलाही हात लावायचा नाही का. पहिली म्हणाली, त्यांना सांधेदुखी आहे ग, वयही जास्त झाले आहे, ते पहा की. नेहमी का नावे ठेवायची, अगदी काडीलाही हात लावायचा नाही का. झालं का तुझं सुरू, तुला पुळका आहे, आपलंही वय 50ला टेकले ना, ते पाहतोच ना आपण, नेहमी का नावं ठेवायची. तिसरी मध्येच म्हणाली, स्वामींची सर्व सेवा आपणच करतो. पुळका आहे, आपलंही वय 50ला टेकले ना, स्वामींना आपली सेवा रुजू होते ना, बस झालं. आरती पूजा, मिराशी आजींना सर्व सेवा आपणच करतो. दुसरी म्हणाली, जाऊ दे ग, पण एकच झालं, मग सेवा रुजू होते ना, बस झालं. त्यावर ते मिराशी आजींना कशाचंही देणं घेणं, पहिली मान उडत म्हणाली, चला ग निघूया. एक पहिले म्हणतात सगळ्या चप्पल पॅन्टपाशी वळाले म्हणाली. त्यांना हसण्याचा आवाज आला. नाटका सर्व जणींनी वळून मान उडत म्हणाले, चला ग समोर निघूया. कदंबाच्या वृक्षाखाली एक अतिशय वयस्कर गृहस्थ बसले होते. हसण्याचा आवाज आला. शुभ्र दाढी, सर्व जणींनी वळून निळसर झाक समोरील कदंबाच्या वृक्षाखाली एक अतिशय वयस्कर गृहस्थ वटवृक्षाच्या फांद्यांकडे, पांढरी शुभ्र दाढी, डोळे निळसर, हसतच झाक असलेले, पुटपुटत होते. किंचित काम करतच नाही, नुसती माळ ओढते, बिनकामाची बाहेर, अंत मात्र तयार, मोत्याचा सर जणू. माय माझी. याचा अर्थ कुणालाही कळला नाही. चौघी एकमेकांकडे पाहत राहिल्या. वटवृक्षाच्या राग आला, पण एक जण बाबांपाशी गेली म्हणाली, आजोबा तुम्ही बोलणे ऐकलं आमचं, बिनकामाची काय बोलत आहात, आणि हसायला काय झालं, तुम्हाला काय माहिती मिराशी आजीबद्दल. त्या गृहस्थांनी तिच्याकडे पाहिलं नाही. सोनं आहे सोनं, लोक मूस पाहत आहेत असं म्हणून ते पुन्हा हसले. मग मात्र ती स्त्री त्यांच्यापाशी बसली. बाकीच्या तिघींनी तिला हाका मारल्या, वेड्यासारखं काय करते म्हणून, चल लवकर, वेळ होतोय, त्यांच्या नादी लागू नकोस असं म्हणून त्या चप्पल घालून लांब जाऊन बसल्या. आजोबा, मी अज्ञानी आहे, मला सांगा ना अर्थ, तिनं आजरवतेनं विचारलं. तुमच्या मिराशी आजी बिनकामाच्या ना, रोज जप करताना मनानं अक्कलकोटला येते, स्वामींचं मस्तक मांडीवर घेते आणि डोक्यावर हात ठेवून फिरवत म्हणते, माझ्या बाळाला सगळं सहन करावं लागतं. प्रापंचिक कामांचं घेऊन लोक सकाम भक्त नाहीत, झाली तर बोलतात, तुमच्यामुळं झालं, दिवसभर वणवण करतं बाळ माझं, कोणाकडून अपेक्षा नाही, थकतं, पण कुणालाही त्याला कुशीत नाही घेत. कितीही थकलास म्हणून, कुणी आजोबा म्हणून, कुणी आई म्हणून, तरीही लांबच ठेवतात. म्हणूनच म्हणलं माय माझी. हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि शेवटच्या शब्दात अंगभर किंपित म्हणाली, माय माझी. तोपर्यंत ते उठले, गतिमानाने चालू लागले. तिनं अंतःकरणापासून हाक मारली, स्वामी. त्यांनी एकदाच वळून पाहिलं. त्यांचे डोळे तेजाने झळकाळून गेले अन ती मूर्त डोळ्यांसमोर अदृश्य झाली. ती त्या ठिकाणी उमटलेल्या पाऊलखुणांवर कोसळली. श्री जय स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.